नीट घोळ प्रकरणी आज चंद्रपुरात भव्य दिव्य मोर्चा काढण्यात आलाय। हजारो विद्यार्थी आपण बघू शकतो रस्त्यावर उतरले आहे। प्रशासनाच्या विरोधात या ठिकाणी रस्त्यावर उतरल्याचे चित्र दिसून येत आहे। विविध संघटनांनी याला समर्थन दिलं आहे। काळे कपडे परिधान करून हे विद्यार्थी या ठिकाणी सामील झाले असल्याचे चित्र दिसून येत आहे। एक रोज दिसून येत आहे यांच्यामध्ये ते कशा प्रकारे या घोटाळे झाला त्याची चौकशी झाली पाहिजे यासाठी हा पूर्ण मोर्चा काढण्यात आला आहे। गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय इथपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला आहे। आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत त्यांची कशासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे? हा मोर्चा नीट मध्ये झालेल्या घोटाळ्याच्या विरुद्ध काढला आहे आम्ही। नीट मध्ये जे ग्रेस मार्क्स दिले गेले होते ते सगळ्या गोष्टींचं रिइव्हॅल्युएशन झालं पाहिजे। सगळे स्टुडंट्सचे स्कोर कार्डचं रिइव्हॅल्युएशन झालं पाहिजे असं आम्हाला वाटते। आणि जे आमच्यासोबत विरोध झाला आहे, आमच्यासोबत जो अन्याय झाला आहे त्या विरुद्ध हा मोर्चा आम्ही काढला आहे। पुन्हा काही विद्यार्थी आहे, काय सांगाल तुम्ही कशासाठी मोर्चा काढला? हा मोर्चा जे आहे माझी मागणी अशी आहे की सीबीआयनी याच्यावर ॲक्शन घ्यावे आणि जे पण घोटाळा झाला आहे याच्यावर जास्तीत जास्त लोकांचा जे पण इफेक्ट पडला आहे त्याला जे आहे ते सॉल्व्ह होऊन जाईल, बस अशी आमची मागणी आहे। पुन्हा काही विद्यार्थी आहेत, काय सांगाल तुम्ही कशासाठी मोर्चा काढला? 612 मार्क्स पे पिछले साल जो 19,000 रैंक थी वो इस साल 67,000 पे आ गई है, जो 3 टाइम्स है पिछले साल से। और इतनी मार्क्स से कोई भी कॉलेजेस पे एडमिशन नहीं होने वाली है। सर तुम्ही काय सांगाल कशासाठी हा मोर्चा काढण्यात आला, काय रोष आहे विद्यार्थ्यांनी? हा जो मोर्चा जो आहे चंद्रपूर कोचिंग क्लास असोसिएशनतर्फे हा मोर्चा काढण्यात आला आहे की ज्या पद्धतीने नीटच्या परीक्षेमध्ये महाघोटाळा झाला आहे आणि 67 विद्यार्थी AR1 आलेले आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क दिलेले आहे। हरियाणा, बिहार, गोध्रा या ठिकाणी पोरांनी मोठ्या प्रमाणात 50-50 लाख रुपये घेऊन पोरांनी कॉपी करून या परीक्षांमध्ये मार्क्स मिळवलेले आहे। सगळे सबूत याच्यामध्ये मिळालेले आहे। त्याच्यामुळे एनटीएनी याची सीबीआय चौकशी करावी आणि याचे जे कोणी अपराधी आहेत या अपराधी नटवरला याच्या मागचे जे यांच्यावर कडक कारवाई व्हावी। सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घ्यावं आणि यापुढे शिक्षण क्षेत्रामध्ये अशा पद्धतीने घोटाळा होणार नाही याची काळजी घ्यावी। या आरोप घेऊन किंवा या पद्धतीचं आक्षेप घेऊन आम्ही लोक हा मोर्चा काढलेला आहे। तर सीबीआय चौकशी व्हावी ही मागणी घेऊन या ठिकाणी हा रॅली काढण्यात आली आहे। निलेश दहाट, TV9 मराठी, चंद्रपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।